श्री गुरुचरित्र अध्याय 9 परिटास वरदान। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज श्रीपाद श्री वल्लभ गुरुपुरात असताना त्यांनी आणखीन काय लीला दाखवल्या? चित्तयोगी म्हणाला, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत. लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजादी कर्मे करीत असत. त्या ग्रामाचे एक परीट राहत असे. तो भाविक होता. श्री गुरूंना पाहताच हाताचे काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचा. एके दिवशी तो वंदन करण्यासाठी आला असताना श्रीपाद त्याला म्हणाले, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तू कष्टाची कामे करतोस, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ते आपुलकी पाहून परटाला खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून तो त्यांची सेवा करू लागला. पटांगण झाडणे, सडा समार्जन करणे आदी कामे तो आवडीने करीत असे. वैशाख मासात त्याने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विरहासाठी आला होता. राजस्त्रिया दागदागिने घालून नटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. रंगारलेली नौका, नदी तीरावर वैभव संपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, चालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेला. मनांगण जाळताना तो विचार करू लागला, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झालं. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे. आपले जीवन व्यर्थच होईल. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परिटा, मनात काय चिंतन चालले आहे? तो म्हणाला, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला त्याचा हेवा वाटला. आपल्या गरिबी, आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटते. असा विचार मी का करू? तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परिटा, तू जन्माला आल्यापासून कष्टच करीत आहेस. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाहीस. त्यामुळे तुझ्या मनात सुख भोगांची इच्छा निर्माण होणे साहजिकच आहे. त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे. अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तू यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचा राजा होशील असा मी तुला आशीर्वाद देतो. तुला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाला, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तू माझा निश्चिम भक्त आहेस. मी तुला कसे अंतर देईन? तुझ्या वृद्धापकाळी नरसिंह सरस्वती रूपाने मी तुझी भेट घेईन. तुला ज्ञान देऊन या जन्मीची खूण सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांग. परीट म्हणाला, त्या भोगांचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मात तरुणपणीच भोगेल. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्याला निरोप दिला. घरी आल्यावर परीट मरण पावला. कालांतराने त्याने बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परिटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, श्रीपादांच्या वक्तव्याने गुरुपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना अंगी तृप्त झाले. ते लौकिक दृश्य अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तेथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. धन्यवाद.